श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्रीच्या संचालकपदी सलग दुसऱ्यांदा पालकरवाडीचे माजी सरपंच श्रीयुत उमेश दादा नामदेवराव भोईटे यांची प्रचंड मताधिक्याने निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक नईम सरदार अत्तार, इक्बाल गुलाब अत्तार आणि सर्व अत्तार परिवार, कसबा वाळवे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात जॉब अथवा स्वयंरोजगाराची संधी शोधत असताना विविध चाचण्यांच्या माध्यमातून स्वतःचे क्षेत्र निवडून आर्थिक उन्नती साधावी। फक्त जॉब घेणारे न होता जॉब देणारे होण्याचा विचार करा, असे प्रतिपादन थायलंड सरकारचे वाणिज्य विभागाचे सल्लागार आणि गोकुळ दूध संघाचे संचालक अर्थतज्ञ डॉक्टर चेतन अरुण नरके यांनी केले। कोल्हापुरातील गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी आणि आव्हाने या विषयावर ते मार्गदर्शन करताना बोलत होते। विविध शैक्षणिक क्षेत्रात देशात व परदेशात कुठे आणि कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत याची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली। ते पुढे म्हणाले की एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर महाराष्ट्र आणि केंद्र शासनाकडून अनेक प्रकारच्या सबसिडीज आहेत, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले। भविष्यातील ट्रेंड ओळखून व्यवसायाची निवड करा। कोणतेही काम छोटे अथवा मोठे नसते, तुम्हाला जे काम आवडते ते करा, पैशाच्या मागे लागू नका आणि हे सर्व काम करत असताना डेडिकेशन, पर्सिस्टन्स आणि पॅशन या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले। अभ्यास करायच्या वयात कोणत्याही आमिषाला बळी न पडता ध्येयावर लक्ष केंद्रित करून मेहनत घ्यावी, असे त्यांनी सांगितले। यावेळी गोखले महाविद्यालयाचे चेअरमन डॉक्टर मंजिरी अजित देसाई, सचिव जयकुमार देसाई, पेट्रेन काउन्सिल मेंबर दौलत कुमार देसाई, प्राचार्य आर.बी. भुयेकर, उपप्राचार्य एन.टी. पाटील, प्रोफेसर सुहास घाटगे, डॉक्टर सौ पद्मश्री आवटे आदी उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।